पाठवून मनोज जरांगेंनी शेतकरी आंदोलकांना भावनिक साथ घातलेली आहे। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी आंदोलनात पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहोत आणि आंदोलकांनी नेत्यांच्या भूमिका या नीट ऐकाव्यात असं देखील त्यांनी सांगितलंय। त्याचसोबत आंदोलक हा आंदोलनाचा गाभा असतो हे विसरून चालणार नाही। आंदोलनाचा मूळ गाभा हा आंदोलक आहे हे देखील त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी सध्या शेतकऱ्यांसोबत बोलताना सांगितलेलं आहे। आंदोलकांनी नेत्यांच्या भूमिका नीट ऐकाव्यात। त्याचसोबत सरकारचा डाव हा प्रतिडावानंच उधळून टाकायचा असं देखील ते म्हणालेत। शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी आंदोलनात आलेलो आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। बच्चू कडूंच्या भेटीसाठी ते सध्या दाखल मला सांगा, तुम्ही आज या आंदोलनाला भेट द्यायला आलेले आहे। या आंदोलनाची व्याप्ती आता वाढणार आहे का? तुम्ही काही दिवसांआधी इच्छा व्यक्त केली की शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, याची सुरुवात इथून तुम्ही करतात? नाही, माझी इच्छाच पुरी झाली म्हणून थोडक्यात मी शेतकऱ्याचं पोरग आहे का आंदोलन सुरू आहे। कुणी मीच करावं या हट्टातला मी नाही आहे। शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे। आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल। म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणाला ताकद देणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत। बरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या अर्थसमोर कर्जमाफीचा विषय नाही आहे, जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल, जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर त्याला प्रश्न असणार आहे। काय वाटतं असं? 3000 2000 याला मदत म्हणते तुम्ही? सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला। रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले। आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो। ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं। बाजरी, ज्वारी, गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले, परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या। तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे, या मतावरती आम्ही थांबेल। समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोको होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी असणार नाही? आता ते आज चाललेत, जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही। आज ते चाललेत, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं। आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघलच ना। सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे, काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय? सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे, कारण शेतकऱ्यांचे हिडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही। सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं? 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना। शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना। यांचा नीट उभाच करणं गरजेचं आहे। एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे ही होऊ नये, कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मध्ये। हे असे नीट करायला आलेले आहेत, त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।